हॅलो, गुड इव्हिनिंग. तर बघा मित्रांनो, मैत्रिणींनो, तर आज आपण जी येणारी एक्झाम आहे SBI क्लर्क प्रिलिम्स, तर त्याच्या स्ट्रॅटेजीवर भरपूर मुलांनी मला मेसेज केला. सर, स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे खरं एक्झामसाठी. जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा मुलांच्या डोक्यात हाच विचार पडतो की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि हे लास्ट जे 30 डेज आहेत ते काय, त्याच्यात त्या दिवसात काय काय केलं पाहिजे, असे मनात बरेचसे विचार येतात, बरेचसे डोक्यात विचार येत असतात. म्हणजे अभ्यास करताना पण आधी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. जर स्ट्रॅटेजी आपल्या डोळ्यासमोर असली तर आपला अभ्यास एकदम परफेक्ट होतो. तर त्यासाठी मी स्ट्रॅटेजीवरती व्हिडिओ आज तुम्हाला स्ट्रॅटेजीवरती लेक्चर घेतोय. तर बघा, आपल्याला क्लर्कच्या प्रिलिम्सला येणारी जी 30 जूनला एक्झाम आहे, तर त्या एक्झामसाठी जी प्रिलिम्स आहे त्याची स्ट्रॅटेजीसाठी मी आज तुम्हाला स्ट्रॅटेजीवरती लेक्चर घेतोय. तर बघा, प्रिलिम्स हे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फेज आहे. जर आपण प्रिलिम्स क्रॅक झालो तरच आपण मेन्सला जातोय. प्रिलिम्स जसं क्रिकेटमध्ये 2020 मॅच असते, तसं एक्झाममध्ये प्रिलिम्स असते. त्या दिवसावरच आपला खेळ असतो. तर प्रिलिम्समध्ये नेमकं मोस्ट इम्पॉर्टंट काय केलं पाहिजे लास्ट 30 डेजमध्ये, तर त्याच्यासाठी मी आज लेक्चर घेत आहे. तर बघा, फर्स्ट सिलेबस प्रिलिम्ससाठी सब्जेक्ट फर्स्ट सर्वात मोस्ट इंग्लिश, रिझनिंग आणि क्वांट. तर बघा, इंग्लिश तुम्हाला 30 मार्क्सला असणार आहे. इंग्लिश 30 मार्क्सला, रिझनिंग 35 मार्क्सला आणि क्वांट 35 मार्क्सला. अशी टोटल तुमची प्रिलिम्स 100 मार्क्सची होणार आहे. प्रत्येक सेक्शनला तुम्हाला टाईम जो असणार आहे 20 मिनिट असणार आहे. प्रत्येक सेक्शनला टाईम किती असणार आहे? 20 मिनिट. किती असणार आहे? 20 मिनिट. प्रत्येक सेक्शनला 20 मिनिट. आपल्याला प्रत्येक इंग्लिश तुम्हाला सर्व 20 मिनिटात 30 क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. रिझनिंग 20 मिनिटात 35 आणि क्वांट 20 मिनिटात 35. तर बघा, खूप चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग केव्हा आहे? जेव्हा आपल्याला स्ट्रॅटेजी नेमकं काय केलं पाहिजे ते माहिती नसेल तर हे चॅलेंजिंग आहे. जर ते माहिती असेल, एकदम स्ट्रॅटेजीनुसार आपण जर फॉलो केलं तर खूप इझी. तर मी त्याच्यासाठी आज स्ट्रॅटेजीवर घेऊन आलोय की मी कशी प्रिलिम्स RRB PO क्लर्क क्लिअर केली होती. तर त्याच्यानुसार, माझ्या स्ट्रॅटेजीनुसार मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तर बघा, सर्वात आधी इंग्लिशकडे जाऊया आपण. फर्स्ट जेव्हा तुम्ही एक्झाम देणार तर तुमच्यासमोर फर्स्ट कुठलं सेक्शन ओपन होणार आहे? तर इंग्लिशमध्ये बघा, काही मुलांना खूप भीती असते की इंग्लिश सेक्शन कसं करावं. तर त्याच्यासाठी मी आधी इंग्लिशवर तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे. तर इंग्लिशमध्ये बघा, मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक आहे तो फर्स्ट रीडिंग कम्प्रेन्शन. कुठला? रीडिंग कम्प्रेन्शन, RC. तर बघा, RCवर तुम्हाला 7 मार्काला RC, 7 to 10 मार्काला RC असतं. 7 to 10 मार्क्सला RC असतं. RC रीडिंग कम्प्रेन्शन. तर रीडिंग कम्प्रेन्शनची फर्स्ट स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? तर बघा, ज्यांचा इंग्लिश स्पीड खूप चांगला आहे त्यांना ह्या टॉपिकमध्ये मार्क्स खूप येतात. ज्यांचा ह्या टॉपिक आपला इंग्लिश स्पीड चांगला असेल त्यांना रीडिंग कम्प्रेन्शनमध्ये मार्क्स खूप येतात. तर त्याच्यासाठी बघा, RCमध्ये स्ट्रॅटेजी मोस्ट काय असली पाहिजे? तर काही मुलांना जे वन लाईनर, आता जर ह्या सेक्शनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स आणायचे असतील तर आधी जे टॉपर असतात तर ते काय करतात? आधी क्वेश्चन बघतात, जे वन लाईनर क्वेश्चन असतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ऑथरने बुक पब्लिश केलं असेल आणि त्याच्यावर रीडिंग आपल्याला पॅसेज विचारला असेल, RC विचारला असेल, तर फॉर एक्झाम्पल वन लाईनर क्वेश्चन असेल की त्या ऑथरने कुठलं बुक पब्लिश केलं आहे.
तर हे हा झालं वन लाईनर क्वेश्चन. तर त्या बुकचं नाव तो आपल्याला 4 ते 5 ऑप्शन असणार. तर हे झालं वन लाईनर क्वेश्चन. वन लाईनर क्वेश्चन आपल्या डोक्यात लगेच फिट होऊन जातो. आपल्याला फक्त त्या ऑथरचं बुक बघायचंय कुठलं आहे. तर असे झाले वन लाईनर क्वेश्चन. हे आपल्याला 2 ते 3 वन लाईनर क्वेश्चन असतात, तर ते डोक्यात आपल्याला फिट बसून जातात. आणि ते जे फक्त आपल्याला पॅसेजमध्ये बघायचं आहे की तो पॅराग्राफ कुठे आणि आपल्याला लगेच टिक करायचं आहे. याच्याने बघा, आपण जर आधी क्वेश्चन बघितले आणि मग पॅसेजकडे गेलो तर आपला बघा, आधी पॅसेज बघतात मग क्वेश्चनकडे जातात. तर आपल्याला पॅसेज वाचला तर क्वेश्चनकडे जातो तेव्हा आपल्याला पॅसेजमध्ये काहीच लक्षात नाही राहत कारण ग्रास्पिंग पॉवर आपली एवढी चांगली नसते. तर त्याच्यामुळे परत क्वेश्चन वाचल्यानंतर परत पॅसेजकडे जावं लागतं. त्याच्यामुळे हा टाइम कन्झ्युम जास्त लागतो, याच्यात टाइम जास्त जातो. त्याच्यामुळे आपल्याला पुढचे जे क्वेश्चन आहेत ते राहून जातात. तर त्याच्यामुळे जे वन लाईनर क्वेश्चन आहेत, जे इझी क्वेश्चन आहेत, ते आधी क्वेश्चन वाचून जर पॅसेजमध्ये आपण गेलो तर ते आधी अटेम्प्ट होऊन जातात. त्याच्यामुळे रीडिंग कम्प्रेन्शनमध्ये फर्स्ट रीडिंग स्पीड खूप चांगला पाहिजे. सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट, आधी क्वेश्चन वाचले पाहिजे आणि मग आपण पॅसेजकडे जाऊन आन्सर त्याचे टिक केले पाहिजे. हे झालं रीडिंग कम्प्रेन्शनचे सर्वात मोस्ट. आणि त्याच्यासाठी होकॅप पण जरा आपला चांगलं पाहिजे. तर हे झालं रीडिंग कम्प्रेन्शनवरती फर्स्ट, म्हणजे मोस्ट हॉट जे 7 to 10 मार्क्सला आपल्याला इंग्लिशमध्ये विचारतात त्याच्यावरती हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे जे येणारे 30 दिवस आहेत, तर जेव्हा पण तुम्ही इंग्लिशमध्ये RCकडे जाणार तर मोस्ट इम्पॉर्टंट आधी क्वेश्चनकडे गेलं पाहिजे. सेकंड वन मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक इंग्लिश सेक्शनमध्ये. सेकंड वन फिल इन द ब्लँक्स. म्हणजे याच्यात आपल्याला असा एक सेंटेन्स दिलेले असतात आणि एक ब्लँक सोडलेलं असतं, एक जागा ब्लँक सोडलेली असते आणि आपल्याला 4 ते 5 ऑप्शन दिलेले असतात. आणि कुठला मोस्ट सुटेबल ऑप्शन त्या सेंटेन्समध्ये सूट होतो ते आपल्याला बघायचं असतं, जज करायचं असतं. सर्वात मोस्ट इझी टॉपिक 5 मार्क्सला याच्यावर किती येतात? 5 मार्क्सला रीडिंग फिल द ब्लँक्स किती मार्क्सला येतो? 5 मार्क्सला. तर मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक याच्यात फक्त आपल्याला जरा क्वेश्चन सेंटेन्स जे ते आपल्याला कळायला पाहिजे. ते जर कळालं आपल्याला, ते आपण ऑप्शन जे ते जज करायला खूप इझी जातं. याच्यासाठी दुसरं काहीच नाही, फक्त जे आपले मॉक टेस्ट असतात तर ते मी सांगणार आहे की प्रत्येक टॉपिक कसा केला पाहिजे. बघा, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक फिल इन दी ब्लँक्स. थर्ड वन स्पॉटिंग एरर. तर बघा, स्पॉटिंग एररमध्ये आपल्याला 3 ते 4 असे सेंटेन्स दिलेले असतात आणि त्याच्यात एक कुठलं तरी सेंटेन्स आपल्याला एकतर टेन्सनुसार ग्रॅमॅटिकली मिस्टेक असतं, टेन्स, किंवा कुठे ॲडवर्बमध्ये मिस्टेक असते, कुठे ॲडजेक्टिव्हमध्ये मिस्टेक असते, तर कुठे टेन्समध्ये मिस्टेक असते, किंवा कुठे प्रोनाऊन, नाऊन त्याच्यात मिस्टेक असते. तर आपल्याला ती एरर आयडेंटिफाय करायची असते. आपल्याला 4 ते 5 सेंटेन्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल, मध्ये एरर असेल तर आपल्याला ए टिक करावं लागतं. मध्ये एरर असेल तर बी, आणि कुठल्याच सेंटेन्समध्ये एरर नसेल तर आपल्याला नो एरर सुद्धा ऑप्शन असतं, तर नो एरर टिक करावं लागतं. तर याचं पण मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक आहे, 5 मार्क्सला विचारतात. तर याचं पण प्रॅक्टिस कशी करायची ते मी नंतर सांगणार आहे. सर्व इंग्लिश सेक्शनमधले हॉट टॉपिक झाल्यानंतर मी प्रॅक्टिस कशी केली पाहिजे तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट वन रीडिंग कम्प्रेन्शन, सेकंड वन फिल इन द ब्लँक्स, थर्ड वन स्पॉटिंग एरर, फोर्थ वन मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, सेंटेन्स रिअरेंजमेंट. हे 5 मार्क्सला असतात. 5 मार्क्स असल्यावर आपल्याला 5 सेंटेन्सेस देतात आणि ते आपल्याला अरेंज करावे लागतात.
अरेंज करावे लागतात. तर याच्यासाठी आपल्याला एक चांगलं त्यांचं सेंटेन्सचं मिनिंग म्हणजे आपल्याला रीडिंग स्पीड पण चांगला पाहिजे आणि जरा थोडं आपली होक्याबवर पण कमांड असली पाहिजे, होक्याबवर पण कमांड असली पाहिजे. म्हणजे कुठल्या सेंटेन्सचं एक फॉर एक्झाम्पल पॅराग्राफ आपण त्याला कन्सिडर करू शकतो आणि कुठल्या सेंटेन्सने आपला तो पॅराग्राफ स्टार्ट होणार आहे तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. तर हा पण खूप हॉट टॉपिक आहे. जर प्रॅक्टिस चांगली असेल तर याच्यात पण आपल्याला आउट ऑफ मार्क येऊ शकतात. 4th वन सेंटेन्स रिअरेंजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक. नेक्स्ट वन मिसस्पेल्ड एरर. हा पण याच्यावरती पण आपल्याला 5 मार्काला क्वेश्चन येतात. मिसस्पेल्ड एरर म्हणजे एखाद्या वेळेस 2 ते 3 सर्वात इझी टॉपिक, म्हणजे स्पॉटिंग एररपेक्षा पण मिसस्पेल्ड एरर इझी टॉपिक आहे. मिसस्पेल्ड एरर इझी टॉपिक आहे. तर बघा याच्यात मिसस्पेल्ड एररमध्ये मोस्ट ऑफ स्पेलिंगमध्ये मिस्टेक असते, नाहीतर स्पेलिंगमध्ये मिस्टेक असते किंवा त्याच्या एखाद्या वेळेस टेन्सेसमध्ये पण ह्या टॉपिकमध्ये एरर असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्हर्बच्या आधी आपल्याला, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल डू डज डीड नंतर V1 वापरतो आपण, तसं पण आपल्याला याच्यात एरर बघायला भेटते. तर असे पण या टॉपिकमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात आणि जास्त करून स्पेलिंग एररवरती जास्त ह्या टॉपिक खूपच इझी टॉपिक आहे. कॉमन एररपेक्षा हा टॉपिक इझी आहे. तर बघा हे 4 ते 5 आपल्याला मोस्ट हॉट टॉपिक इंग्लिशमध्ये बघायला भेटतात. तर त्याची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे, तर बघा लास्ट जे 30 डेज आहेत आत्तापासून जर बघायला गेलं आपल्याला 30 डेजपेक्षा पण कमी आहेत क्लर्कला. जसं त्यांनी डेट दिली टेंटेटिव्ह डेट 30 जून, त्या डेटनुसार बघायला गेलं तर आपल्याला 30 दिवस, मोस्टली आपण 30 दिवस पकडूया. तर 30 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर इंग्लिश सेक्शनसाठी आपलं एक बेसिक ग्रामर पक्का असलं पाहिजे. सेकंड वन डेली हिंदू एडिटोरियल वाचले पाहिजे. त्याच्याने हिंदू एडिटोरियल्स वाचल्याने आपला रीडिंग स्पीड पण वाढतो. सर्वात मोस्ट इंग्लिश सेक्शनला जर जास्त मार्क्स आणायचे असतील तर आपल्याला रीडिंग स्पीड जास्त असला पाहिजे, कारण 20 मिनिटात आपल्याला 30 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर ज्याचा रीडिंग स्पीड चांगला असेल तो 10 मिनिटात पण इंग्लिश सेक्शन सॉल्व्ह करतो. तर सर्वात मोस्ट रीडिंग स्पीडवर आपली कमांड असली पाहिजे. रीडिंग स्पीडवर सर्वात आधी कमांड असली पाहिजे. जर आपले रीडिंग हे कुठून होणार आहे, जर आपण हिंदू एडिटोरियल्स डेली वाचले तर आपलं रीडिंग स्पीडवर कमांड येणार आहे. सेकंड वन हिंदू एडिटोरियल्स डेली वाचल्याने आपली व्होकॅब्युलरीवर कमांड येणार आहे. व्होकॅब आपला स्ट्रॉंग होणार आहे. आणि त्याच्याने जर आपण व्होकॅब वगैरे स्ट्रॉंग झालं, नेक्स्ट वन त्याचा फायदा आपल्याला एररमध्ये पण आपल्याला, म्हणजे जर हिंदू एडिटोरियल्स वाचल्याने आपल्याला जरा म्हणजे बघायला भेटतं की टेन्सेस पण कसे वापरलेत त्यांनी एडिटोरियल वाचताना, त्याचा आपल्याला फायदा एररमध्ये पण फायदा होतो. मोस्ट म्हणजे सर्वच करून आपल्याला याचा पूर्ण इंग्लिश सेक्शनमध्ये फायदा होतो. तर फर्स्ट वन हिंदू एडिटोरियल डेली वाचलं पाहिजे. लास्ट 30 डेजसाठी हिंदू एडिटोरियल वाचलं पाहिजे. नेक्स्ट काय दिले पाहिजे, मॉक टेस्ट जास्तीत जास्त दिल्या पाहिजे. म्हणजे डेली आपण इंग्लिश ज्या क्विजेस, आता बघा भरपूर आपल्याला टेस्ट सिरीज बघायला भेटतात. टेस्ट सिरीज फॉर एक्झाम्पल ग्रेडअप, अड्डा 247, नंतर प्रॅक्टिस मॉक, टेस्ट बुक, अशा भरपूर आपल्याला मॉक टेस्ट बघायला भेटतात त्यांच्या. तर त्याच्यावरती क्विजेस असतात किंवा मॉक टेस्ट असतात. तर डेली इंग्लिश सेक्शनच्या डेली आपण 4 ते 5 म्हणजे 30 मार्क्सच्या डेली आपण 4 ते 5 टेस्ट दिल्या पाहिजे. म्हणजे डेली आपण जर 5 टेस्ट दिले तर 150 क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह
होतात आणि त्याच्यातून फक्त टेस्ट नाही द्यायचे तर त्याचं ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याला एक्झाम क्रॅक करायची असेल तर टेस्ट सर्वात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट तर द्यायच्याच आहे. जास्तीत जास्त आपल्याला आता टेस्ट द्यायचे आहेत कारण हे लास्ट 30 डेजमध्ये आपल्याला टेस्टच जास्तीत जास्त द्यायचे आहेत आणि त्याच्यातून ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. जो ॲनालिसिस करतो तोच एक्झाम क्रॅक करतो आणि त्याला जास्तीत जास्त प्रिलिम्समध्ये मार्क्स येतात. ॲनालिसिस कसं असलं पाहिजे, आता ॲनालिसिसमध्ये जे राईट येतात तर त्याच्याकडे न बघता त्याचं सोल्युशन न वाचता जे रॉंग होतात ते बघायला पाहिजे की का रॉंग झालं ते एक्सप्लेनेशनमधून आपल्याला कळून जातं. आणि जर काही नवीन आपल्याला त्या एक्सप्लेनेशनमध्ये काही नवीन नोट दिसली तर ते नोट डाऊन करणं आपलं काम आहे. त्याच्याने आपले मार्क्स जास्तीत जास्त वाढू शकतात. तर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट इंग्लिश सेक्शनला मॉक टेस्ट डेली दिलीच पाहिजे, 4 ते 5 क्विजेस. सेकंड वन, त्याचं ॲनालिसिस नीट करणं गरजेचं आहे. ॲनालिसिस नीट करणं आहे म्हणजे नीट करायचं आहे. राईट आणि रॉंग आपल्याला ओळखायचं आहे. जर राईट येत असेल तर ते एक्सप्लेनेशन न बघता जे रॉंग येतात आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशनमधून नोट्स काढणं पण आपल्याला गरजेचं आहे. हे झालं आपल्याला इंग्लिश सेक्शन. म्हणजे सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट मॉक टेस्टमधून ॲनालिसिस. सॉरी. आणि आपण स्कोअरकडे न बघता पर्सेंटाईल, तिथे पर्सेंटाईल पण असतं, टेस्ट देतो आपण, तर पर्सेंटाईलवर जास्त फोकस करा. ज्याचे 70 to 80 पर्सेंटाईल येत असेल, 70 to 80 पर्सेंटाईल येत असेल तो त्याची जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये स्कोअर येतो आणि एक्झाम आरामात क्रॅक होते. इंग्लिश सेक्शनला त्याचा जास्तीत जास्त स्कोअर येऊ शकतो. 70 to 80 पर्सेंटाईल ज्याचे येतात, स्कोअरवर न बघता आपण पर्सेंटाईल तिथे चेक केलं पाहिजे. ही झालं इंग्लिशची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. सर्वात मोस्ट ते कुठल्या टॉपिकवर क्वेश्चन येतात, हॉट टॉपिक, आणि जास्तीत जास्त मॉक टेस्ट ॲनालिसिस खूप गरजेचं आहे. हे झालं इंग्लिशची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. तर बघा, नेक्स्ट आपला इंग्लिश नंतर मोस्ट इम्पॉर्टंट येतं रिझनिंग. कुठलं? रिझनिंग सेक्शन बघा, आपल्याला 35 मार्क्सला रिझनिंग सेक्शन येतं. रिझनिंग सेक्शन 20 मिनिटात आपल्याला 35 क्वेश्चन सॉल्व करायचे असतात. तर बऱ्याच मुलांना रिझनिंग खूप इझी असतं पण भीती रिझनिंगचीच असते, कारण रिझनिंगमध्ये सर्वात मोस्ट हॉट येतात पझल्स. कुठलं? पझल्स. 3 ते 4 आपल्याला पझल्स असतात आणि एका पझलवर 5 क्वेश्चन असतात. पझल्समध्ये 3 ते 4 पझल असतात. जवळजवळ 15 ते 20 मार्काला आपल्याला पझल्स विचारतात. तर सर्वात जास्त करून मुलांना भीती असते पझल्सची, कारण पझल्सला सोडवताना जास्त वेळ लागतो. तर बघा, जास्त वेळ कोणाला लागतो? ज्याची प्रॅक्टिस नसते, त्याला कंडिशन, ज्याला नोट डाऊन करता येत नाही, त्यालाच जास्तीत जास्त पझलला वेळ लागतो. त्याच्यामुळे जे लास्ट 30 डेज आहेत त्याच्यात जास्तीत जास्त आपल्याला प्रॅक्टिस कशावर करायची? पझल्स. कारण पझल्स आपल्याला 15 ते 20 मार्क आउट ऑफ 35 देऊन जातात. तर जास्तीत जास्त आपण पझल्समध्ये पण टाईप असतात. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, नेक्स्ट रो बेस्ड अरेंजमेंट, आणि नंतर बघायला गेलं तर पझल्समध्ये फ्लोअर बेस्ड पझल, बॉक्स बेस्ड पझल्स, असे 4 टाईपवरती आपल्याला 3 ते 4 पझल्स विचारतात आणि त्याच्यात आपल्याला प्रत्येक पझलवर 5 मार्क असतात, 5 क्वेश्चन असतात. असे 3 किंवा 4 विचारले तर जवळजवळ आपल्याला 20 मार्काला पझलच आपल्याला देऊन जातात. तर त्याच्यासाठी पझलसाठी जास्तीत जास्त काय, डेली आपल्याला 10 पझल्स सॉल्व करायचेच आहे. डेली 10 पझल्स आपल्याला सॉल्व करायचेच आहेत. फक्त सॉल्व करायचे नाहीत तर आपल्याला ते टाईम लावून सॉल्व करायचे. जर आपल्या 1.5 मिनिटात पझल प्रिलिम्ससाठी 1.5 मिनिटात आपला पझल सॉल्व होत असेल तर तुम्ही रिझनिंगमध्ये जास्तीत जास्त मार्क्स आणू शकतात. जर आपल्याला जास्त वेळ लागत असेल तर त्याच्यावर जे येणारे जे आहेत 30 दिवस, तर त्याच्यात 30 दिवसात आपल्याला टाईम कसा कमी करता येईल. आता पझल एकावर ज्याची कन्सेप्ट क्लिअर असते तर त्याला पझल सॉल्व करायला काहीच प्रॉब्लेम जात नाही. फक्त मॅटर असतो तो
टाईमचा. तर टाईम कमी करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे लास्ट 30 डेजमध्ये. त्याच्यासाठी डेली 10 पझल्स आपले झालेच पाहिजे. टाईम लावून पझल्स झालेच पाहिजे. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक पझल नंतर जो येतो, पझल नंतर मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक. आता बघा सिलॉ. नेक्स्ट सिलॉजिझम मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिक. 5 क्वेश्चन असतात 5 मार्कला. व्हेन डायग्रामवरती आपल्याला हा टॉपिक बघायला भेटतो. तर आपले हे जर चांगली प्रॅक्टिस असेल तर 1 मिनिटात आपण हे 5 क्वेश्चन सॉल्व करू शकतो. फक्त त्याला प्रॅक्टिस आणि कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे. सिलॉजिझमवरती कन्सेप्ट जे आपल्याला स्टेटमेंट विचारले असतात ते स्टेटमेंटच्या कन्सेप्ट आहेत ते क्लिअर असणं गरजेचं आहे. डायग्राम आपल्याला व्यवस्थित नीट काढता आली पाहिजे. ज्याला नीट काढता आली ते 1 मिनिटात पण 5 क्वेश्चन सॉल्व करू शकतात. कोणाला वाटतं रिझनिंगची खूपच भीती, पण सर्वात इझी रिझनिंग आहे आणि आउट ऑफ मार्क आपल्याला रिझनिंगमध्ये येतात. भरपूर मुलांना रिझनिंगमध्ये जे टॉपर आहेत, बँकमध्ये जे क्वालिफाय करतात ते रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क आणतात. तर बघा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थॉट कुठलं आहे? रिझनिंगसाठी फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. जास्तीत जास्त जो प्रॅक्टिस करेल तो रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क पण आणू शकतो आणि येतात पण. तर बघा पझल्स नंतर सिलॉजिझम. नेक्स्ट सिलॉजिझम नंतर इनइक्वॅलिटीवरती आपल्याला 5 क्वेश्चन्स बघायला भेटतात. इनइक्वॅलिटीवरती आपल्याला 5 क्वेश्चन्स बघायला भेटतात. इनइक्वॅलिटीवरती 5 क्वेश्चन्स बघायला भेटतात. ज्याला इनइक्वॅलिटीची ट्रिक माहिती तो 50 सेकंद ते 1 मिनिटात 5 क्वेश्चन सॉल्व करू शकतो. इनइक्वॅलिटी ट्रिकनुसार जर सॉल्व केलं तर मी 50 सेकंदात 5 क्वेश्चन सॉल्व केले होते प्रिलिम्सला. तर तुम्ही पण करू शकता ज्याला ट्रिक माहिती असेल तर. त्याच्यासाठी मी आज स्ट्रॅटेजीवरती व्हिडिओ लेक्चर घेत आहे. तर बघा पझल्स, सिलॉजिझम, इनइक्वॅलिटी हे मोस्ट इम्पॉर्टंट रिझनिंगमधले हॉट टॉपिक आहेत. तर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? स्ट्रॅटेजी यांच्यासाठी एकच आहे, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. डेली आपल्याला सिलॉजिझमवर 25 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, इनइक्वॅलिटीवरती 25 सॉल्व करायचे आहेत, पझल 10 सॉल्व करायचे आहेत आणि टाईम लावून सॉल्व करायचे. टाईम लावून सिलो जर आपला 1 मिनिटात सॉल्व होत असेल तर तुम्ही राईट डायरेक्शनने आहात. जर इनइक्वॅलिटी तुम्ही 1 मिनिटात सॉल्व करत असणार तर तुम्ही राईट डायरेक्शनने आहात आणि पझल तुम्ही 1.5 मिनिटात सॉल्व करत असणार प्रिलिम्स लेवल तर तुम्ही राईट डायरेक्शन. तुम्हाला रिझनिंगमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स आणू शकतात. नेक्स्ट मोर टॉपिक याच्यानंतर येतो ब्लड रिलेशन प्लस डायरेक्शन. हे दोघं मिळून आपल्याला 5 मार्काला असतात. एक तर ब्लड रिलेशन आणि डायरेक्शन. तर सर्वात इझी टॉपिक आहे डायरेक्शन आणि ब्लड रिलेशन. पण ज्याने प्रॅक्टिस केली तर तो इथे आउट ऑफ कमी वेळात आणू शकतो. डायरेक्शन तर सर्वात आपण आधीपासून राईट लेफ्ट बघत आलोय. सर्वात इझी टॉपिक डायरेक्शन आहे आणि ब्लड रिलेशन पण इझी. असे हे दोघे मिळून आपल्याला 5 मार्क देऊन जातात. पझल, सिलॉजिझम, इनइक्वॅलिटी, ब्लड रिलेशन, डायरेक्शन. याच्यानंतर येतो टॉपिक तो म्हणजे अल्फा न्यूमेरिक सिरीज किंवा अल्फाबेटिकल सिरीज. अल्फान्यूमेरिक किंवा अल्फाबेटिकल. तर याच्यात पण 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला बघायला भेटतात. 2 ते 3 क्वेश्चन सर्वात इझी टॉपिक आहे. ज्याने प्रॅक्टिस केली असेल, कन्सेप्ट ज्याचे क्लिअर असतील तो याच्यात 1 ते 2 मिनिटात 3 मार्क हे 3 मार्काला येतं. 3 मार्काला आपल्याला बघायला भेटतात या टॉपिकवरती. सर्वात इझी टॉपिक आहे. ज्याची प्रॅक्टिस असली तो 1 मिनिटात पण हे क्वेश्चन सॉल्व करतो. फक्त आपल्याला त्याच्यावरती काही ट्रिक्स असतात ते ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. रिझनिंगमध्ये आता मी हे टॉपिक सांगितले याच्यानंतर की रिझनिंगला स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, रिझनिंग सेक्शनला स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. तर स्ट्रॅटेजी सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. कन्सेप्ट विथ
ट्रिक्स. ज्याला ट्रिक्स माहिती असतील, आता पझल्स आपल्याला 15 ते 20 मार्काला पझल्स असतात, तर पझल्समध्ये काही कंडिशनच्या ट्रिक्स आहेत की कुठल्या कंडिशन आधी घेतल्यानंतर आपलं पझल सॉल्व्ह होईल. त्याला ज्या ट्रिक्स माहिती असतील, त्याला ज्याला जमेल तोच पझल लवकरात लवकर सॉल्व्ह करतो आणि रिझनिंगमध्ये आउट ऑफ मार्क आणू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला ट्रिक्स पण माहिती असणं गरजेचं आहे. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजीमध्ये कन्सेप्ट तर असलेच गरजेचंच आहे, कन्सेप्ट क्लिअर, त्याच्यात सोबत ट्रिक्स पण माहिती असल्या पाहिजे. 3 इक्वॅलिटी पण ट्रिक्सनुसार आपण सॉल्व करतो. तर बेसिक कन्सेप्टनुसार जर ट्रिक्स वापरले तर आपल्याला नक्कीच 1.5 ते 2 मिनटं फक्त इनइक्वॅलिटी टॉपिकमध्ये आपल्याला वाचतात. तर ट्रिक्स पण खूप महत्त्वाचे आहे. रिझनिंग आपल्याला 20 मिनिटात 35 मार्क आणणं इझी नाही आहे, पण इझी आहे केव्हा जर आपल्याला ट्रिक्स माहिती असतील. ट्रिक्स माहिती असेल तर खूपच इझी आहे. तर बघा, सर्वात मोस्ट ट्रिक्स माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आपण मॉक टेस्ट याचं जास्तीत जास्त दिल्याच पाहिजे. मॉक टेस्ट जास्तीत जास्त दिल्याच पाहिजे. मॉक टेस्टनुसार सेम इंग्लिशचं जसं सांगितलं, सेम रिझनिंगला पण जे आपले स्ट्रॉंग टॉपिक आहे तर त्याच्याकडे जास्त फोकस न करता जे वीक टॉपिक आहे त्याच्यावरती लास्ट 30 डेजमध्ये फोकस करायचा आहे. फोकस सर्वच आपले टॉपिक क्लिअर असले पाहिजे आणि सर्वच टॉपिकमध्ये आपल्या टाईम लावून आपले सॉल्व झाले पाहिजे. तर मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट विथ ट्रिक्स आणि नेक्स्ट वन मॉक टेस्टमध्ये ॲनालिसिस पण इम्पॉर्टंट आहे. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ॲनालिसिस हे इम्पॉर्टंट आहे. तर हे झालं रिझनिंग सेक्शनची स्ट्रॅटेजी. जो ही स्ट्रॅटेजी वापरेल तो नक्कीच आउट ऑफ मार्क आणू शकतो. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. तर बघा, आपण आतापर्यंत इंग्लिश आणि रिझनिंग सेक्शनचे स्ट्रॅटेजीवर आपण डिस्कस केलं. नेक्स्ट लास्ट वन क्वांटची सर्वांनाच भीती असते. क्वांटमध्ये ज्याचं मॅथ वीक त्याला क्वांटची खूपच भीती असते. तर क्वांटची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे तर क्वांटवर पण 4-5 मोस्ट हॉट टॉपिक आहे. फर्स्ट हॉट टॉपिक नंबर सिरीजमध्ये नंबर सिरीजमध्ये 2 टाईपवर आपल्याला बघायला भेटतात. रॉंग नंबर सिरीज आणि मिसिंग नंबर सिरीज. सर्वात हॉट टॉपिक मिसिंग नंबर सिरीजवर आपल्याला जास्त क्वेश्चन्स बघायला भेटतात. जास्त करून मिसिंगवरच विचारतात. 5 मार्काला हा टॉपिक विचारतात आपल्याला. नंबर सिरीज खूप इझी टॉपिक आहे. त्याच्यासाठी फक्त आपल्याला बेसिक जे आहे डिफरन्स वगैरे मल्टिप्लिकेशन फास्ट येणं गरजेचं आहे. नेक्स्ट हॉट टॉपिक नंबर सिरीज नंतर सिम्प्लिफिकेशन और अप्रॉक्सिमेशन 5 मार्क्सला आपल्याला सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन 5 मार्क्सला आपल्याला विचारतात. सिम्प्लिफिकेशनमध्ये बेसिक कॅल्क्युलेशन्स आपल्याला क्लेरिकल लेवलला करायला लावतात. त्याच्यासाठी मनातल्या मनात कॅल्क्युलेशन्स येणं आपल्याला, जर क्वांटमध्ये जास्त मार्क्स पाहिजे असतील, क्वांटमध्ये ज्याला जास्त मार्क्स असतात कोणाला की ज्याचं बेसिक कॅल्क्युलेशन फास्ट असतं, मनातल्या मनात तो कॅल्क्युलेशन करू शकतो बेसिक, त्यालाच मार्क जास्त येतात. सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशनमध्ये सर्वात इझी टॉपिक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक क्वाड्रॅटिक इक्वेशन 5 मार्क्सला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला विचारतात. 5 मार्क्सला आपल्याला क्वांट सेक्शनमध्ये विचारतात. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण आधीपासून बघत आलो, ax² + bx + c. तर ह्या टाईपवरती आपल्याला 5 मार्काला क्वेश्चन विचारतात. तर याच्यासाठी पण ट्रिक्स आहे. जर ट्रिकनुसार आपण सॉल्व केलं तर हे 1 मिनिटात आपण 5 क्वेश्चन सॉल्व करू शकतो. बघा, नंबर सिरीज 1 मिनिटात 5, सिम्प्लिफिकेशन 1 मिनिटात 5, क्वाड्रॅटिक इक्वेशन 1 मिनिटात 5, अशा आपण 3 ते 4 मिनिटात 15 मार्क्स आपण क्वांटमध्ये आणू शकतो. पॉसिबल आहे. सर्वात इझी आहे. फक्त त्याला बेसिक कॅल्क्युलेशन्स आणि ट्रिक्स क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या माहिती असल्या पाहिजे. नंबर सिरीजचे पॅटर्न असतात, त्या पॅटर्नवरच आपल्याला IBPS क्वेश्चन विचारत असते आणि ते पॅटर्न आपल्याला नंबर सिरीजमधले माहिती पाहिजे. पॅटर्न आपल्याला माहिती पाहिजे. लास्ट वन DI आपल्याला 2 ते 3 DI विचारतात. डेटा इंटरप्रिटेशन म्हणतात आपण त्याला. 2 ते 3 आपल्याला DI विचारतात. तर DI वरती पण आपल्याला
डी आयवरती पण आपल्याला 2 ते 3 टाईप असतात. डी आयवरती पण आपल्याला 2 ते 3 टाईप्स असतात. डी आयवरती 2 ते 3 टाईप्स असतात. फर्स्ट वन पाय चार्ट. फर्स्ट वन पाय चार्ट. सेकंड वन टॅब्युलर डी आय. टॅब्युलर डी आय. थर्ड वन केसलेट बार ग्राफ. थर्ड वन बार ग्राफ. असे 3 टाईपवरती आपल्याला डी आयमध्ये क्वेश्चन्स बघायला भेटतात. ज्याचं बेसिक कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग तो डी आयचे क्वेश्चन इझिली अटेंड करू शकतो. फक्त बेसिक कॅल्क्युलेशन्स आपल्याला क्वांटमध्ये स्ट्रॉंग असले पाहिजे. तर बघा हे 10-15 मार्काला डी आय आपल्याला विचारतात. 10 ते 15 मार्काला आपल्याला डी आय विचारतात. 10 to 15. जर 2 विचारले डी आय तर 10 मार्क्स. 3 विचारले तर 15 मार्क्स. 10 to 15 मार्क्सला आपल्याला डी आय असतात. आणि लास्ट वन ॲरिथमॅटिक. ॲरिथमॅटिक्स याच्यावरती 7-8 टॉपिक्स आहेत ॲरिथमॅटिक्समध्ये. फॉर एक्झाम्पल रेशो अँड प्रोपोर्शन. सेकंड वन एजेस. थर्ड वन सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. फोर्थ वन प्रॉफिट अँड लॉस. फिफ्थ वन पर्सेंटेज. असे आपल्याला 6 ते 7 हॉट टॉपिक्स आहेत ॲरिथमॅटिक्सवरती आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स बघायला भेटतात. जर तुम्ही हे ॲरिथमॅटिक्स सोडून हे जरी तुमचं स्ट्रॉंग असलं तरी तुम्ही क्वांटमध्ये इझिली आउट ऑफ 35-25 मार्क्स आणू शकतात. आउट ऑफ 35-25 मार्क्स आणू शकतात. जर तुम्हाला ॲरिथमॅटिक्सला वेळ नसेल, ज्यांचं हे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नंतर ॲरिथमॅटिकमधले जे हॉट टॉपिक्स आहेत फॉर एक्झाम्पल एजेस, रेशो अँड प्रोपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, हे 3-4 इझी टॉपिक आहे. हे जरी तुम्ही चांगले केले तरी तुम्ही क्वांटमध्ये आउट ऑफ 35-30 मार्क्स इझिली आणू शकतात. फक्त बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला क्वांटमध्ये बेसिक कॅल्क्युलेशन्स आपले स्ट्रॉंग असले पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन्स आपले स्ट्रॉंग असले पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन्समध्ये पण काही ट्रिक्स आहेत. मल्टिप्लिकेशन ट्रिक्स आहेत, स्क्वेअर ट्रिक्स आहेत, मल्टिप्लिकेशन ट्रिक्स आहेत, स्क्वेअर ट्रिक्स आहेत. नंतर टेबल्स आपले लर्न असले पाहिजेत. हे ज्यांचं स्ट्रॉंग असेल तो क्वांटमध्ये इझिली आउट ऑफ 35-30 मार्क्स आणू शकतो. तर बघा क्वांटमध्ये ज्यांचं बेसिक कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग तो जास्तीत जास्त मार्क्स आणू शकतो. तर क्वांटला पण सेम आहे. मॉक टेस्टने आपले बेसिक कॅल्क्युलेशन्स पण स्ट्रॉंग होतात. मॉक टेस्टने स्ट्रॉंग होतात. तर जास्तीत जास्त मॉक टेस्ट सेम जसं आपण इंग्लिश सेक्शनला बघितलं, रिझनिंगला बघितलं, सेम आपल्याला क्वांटला पण जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायच्या आहेत आणि त्याचं ॲनालिसिस जास्तीत जास्त करायचं आहे. ही झाली ओव्हरऑल आपली SBI क्लर्क प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी. जे येणारे 30 जूनला जी एक्झाम आहे त्याची स्ट्रॅटेजी. सर्व सेक्शनचा आपण इंग्लिश, रिझनिंग, क्वांटची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी बघितली. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर तुम्ही क्लेरिकलचा आरामात कट ऑफ क्लिअर करून 10 ते 15 मार्क त्याच्यावरती आणू शकतात. मोस्ट इम्पॉर्टंट सर्व सेक्शन आपले स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि नेक्स्ट वन जास्तीत जास्त मॉक टेस्ट देऊन ॲनालिसिस, जे वीक टॉपिक आहेत आपले मॉक टेस्टमधले ते वीक टॉपिक्सवरती आपल्याला कमांड करायची. तर हे येणारे 30 दिवस जे आहेत तर त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. तर ही झाली ओव्हरऑल आपली स्ट्रॅटेजी. तर थांबूया आपण.